परीक्षा जवळ आली आहे. स्वप्न खूप मोठी आहेत, पण पुस्तक उघडण्याची इच्छाच होत नाहीये. मनात एक विचार येतो, थोड्या वेळाने अभ्यास करतो आणि हा थोड्या वेळाने म्हणता म्हणता सकाळ होते, दिवस संपतो आणि रात्री झोपताना मनात एक प्रश्न येतो, आज मी पुन्हा अभ्यास केला नाही. जर हे तुमच्यासोबत रोज होत असेल तर आजपासून एक गोष्ट बदला. तुम्ही स्वतःला असं म्हणू नका की मला आज 5 तास अभ्यास करायचा आहे, कारण 5 तास ऐकलं की मनालाच ते खूप मोठं काम वाटतं. त्याऐवजी स्वतःला फक्त एक गोष्ट सांगा, मी फक्त 10 मिनिटच अभ्यास करणार. हो, फक्त 10 मिनिटं. पुस्तक घ्या आणि मोबाईल बाजूला ठेवा. एक छोटासा टॉपिक निवडा आणि टायमर लावा 10 मिनिटांचा. त्या 10 मिनिटांमध्ये फक्त अभ्यास करा. ना इंस्टाग्राम, ना यूट्यूब, ना व्हॉट्सअप, ना इतर कोणते विचार. फक्त तुम्ही आणि तुमचं पुस्तक. आता तुम्हाला प्रश्न पडेल, फक्त 10 मिनिटांनी काय होणार? पण इथे खरी गोष्ट 10 मिनिटाची नाही, तर ही खरी गोष्ट आहे सुरुवात करण्याची. आपल्याला अनेकदा अभ्यासाचा कंटाळा असतो. आपल्याला अभ्यास सुरू करायचा कंटाळा असतो. जसं एखाद्या धावपटूला पाहिलं की पाऊल टाकणं कठीण वाटतं, तसंच आपल्यालाही पुस्तक उघडून सुरुवात करणं कठीण वाटतं. पण एकदा सुरुवात झाली की मन हळूहळू त्या कामात रमायला लागतं. समजा तुम्ही 10 मिनिटं अभ्यास केला, मग तुमचा टायमर वाजला. आता स्वतःला विचार, मी आणखीन 10 मिनिटं अभ्यास करू शकतो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही पुन्हा 10 मिनिटं, मग आणखीन 10 मिनिटं, आणि तुम्हाला कळेल की जे काम तुम्हाला खूप मोठं वाटतंय ते छोट्या छोट्या भागांमध्ये पूर्ण करत आहात. यालाच म्हणतात छोट्या सुरुवातीची मोठी ताकद. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही दररोज 10 मिनिटं अभ्यास करून थांबायचं नाही. 10 मिनिटं हा फक्त सुरुवातीचा उपाय आहे. एकदा अभ्यासाची सवय लागली की तुमचा वेळ हळूहळू वाढवता येईल. आज 10 मिनिटं, उद्या 20 मिनिटं, नंतर 30 मिनिटं, आणि हळूहळू तुमचा अभ्यासाचा वेळ वाढत जाईल. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. कारण एका दिवसात 8 तास अभ्यास करून नंतर 4 दिवस अभ्यास न करण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास करणं जास्त उपयोगी ठरू शकतं. तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही किती सातत्याने प्रयत्न करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित आज तुमच्या वर्गात कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढं जात असेल, कदाचित कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवत असेल, कदाचित कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त वेळ अभ्यास करत असेल, पण तुम्हाला त्याच्याशी स्पर्धा करण्याची गरज नाही आहे. तुमची खरी स्पर्धा आहे कालच्या तुमच्याशी. काल जर तुम्ही 30 मिनिट अभ्यास केला असेल तर आज 40 मिनिटांचा प्रयत्न करा. काल 10 प्रश्न सोडवले असतील तर आज 12 प्रश्न सोडवा. छोट्या प्रगतीमध्ये सुद्धा प्रगतीच असते. आणि एक दिवस मागे वळून पाहिलं तर तुम्हाला जाणवेल, मी खूप पुढे आलोय. पण अनेक विद्यार्थी इथे चूक करतात. ते अभ्यास सुरू करण्याआधीच भविष्याचा विचार करायला लागतात. माझं सिलेक्शन होईल का? मला चांगले मार्क्स मिळतील का? मी हे करू शकेन का? जर इतर सगळे माझ्यापेक्षा पुढे गेले तर? अशा विचारांमध्ये वेळ जातो. त्याऐवजी आज फक्त एक प्रश्न स्वतःला विचार, मी आत्ता पुढची 10 मिनिटं योग्य पद्धतीने वापरू शकतो का? भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानाचा हा छोटासा वेळ जिंका. कारण तुमचं भविष्य आजच्या छोट्या निर्णयांमधून तयार होत असतं. तुम्ही आज पुस्तक उघडता, एक टॉपिक शिकता, 10 प्रश्न सोडवता, एक रिव्हिजन करता. ही छोटी छोटी कामं मिळूनच उद्याचं मोठं यश तयार होतं. आणि हो, कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करूनही अभ्यास होणार नाही. कधी मन खराब होत असेल, कधी थकवा असेल, कधी एखादा दिवस वाया जाईल. असं झालं तर स्वतःला अपयशी समजू नका. एक दिवस खराब गेला म्हणजे तुमचं पूर्ण आयुष्य खराब आहे, भविष्य खराब होणार आहे असं तर नाही आहे. फक्त दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा, पुन्हा पुस्तक उघडा. कारण यशस्वी लोकांच्या आयुष्यातही वाईट दिवस असतात. फरक एवढाच असतो की वाईट दिवसानंतर पुन्हा उभे राहतात. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. जेव्हा अभ्यासाचा कंटाळा येईल तेव्हा मोबाईल हातात घ्यावासा वाटेल, जेव्हा मन म्हणेल उद्यापासून करतो, तेव्हा स्वतःला फक्त एवढंच सांगा, उद्यापासून नाही, फक्त 10 मिनिटं, ते पण आत्ताच. मोबाईल बाजूला ठेवा, पुस्तक उघडा, एक टॉपिक निवडा आणि 10 मिनिटांसाठी स्वतःला पूर्णपणे अभ्यासाला द्या. कदाचित त्या 10 मिनिटांनंतर तुम्ही
आणखी 10 मिनिटं अभ्यास कराल, मग एखादी 10 मिनिटं, मग आणखीन 10 मिनिटं आणि कदाचित आजचा दिवस तुमच्या अभ्यासाच्या आयुष्यातला एक छोटासा टर्निंग पॉईंट ठरेल. लक्षात ठेवा, मोठं यश मिळवण्यासाठी नेहमी मोठी सुरुवात करावी लागत नाही. कधीकधी फक्त एक पुस्तक उघडावं लागतं, कधी एकच पान वाचावं लागतं, फक्त एक प्रश्न सोडवावा लागतो आणि फक्त 10 मिनिटं स्वतःला द्यावी लागतात. तुमची स्वप्न मोठी असेल तर आजची मेहनत छोटी आहे असं समजू नका. आजचा एक छोटा अभ्यास उद्याच्या मोठ्या यशाचा एक भाग असू शकतो. म्हणून हा व्हिडिओ इथेच थांबवा. फोन बाजूला ठेवा, पुस्तक हातात घ्या, टायमर 10 मिनिटांचा लावा आणि स्वतःला एकच वाक्य सांगा, मला आज पूर्ण जग जिंकायचं नाही, मला फक्त पुढची 10 मिनिटच अभ्यास करायचा आहे. कारण 10 मिनिटांची सुरुवात हळूहळू तासांच्या अभ्यासात बदलते. तासांचा अभ्यास सवय बनतो आणि सवय एक दिवस तुमचं यशाचं कारण बनते. तर चला, आत्ता नाही तर कधी, उद्यापासून नाही, फक्त 10 मिनिटं, तेही कधी, आत्ताच.